लिब्रिऑफिस बेसवरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. या पाठात शिकणार आहोत डेटाबेस मेंटेन करणे, त्याच्या रचनेत बदल करणे, तो डिफ्रॅगमेंट करणे आणि त्याचा बॅकअप घेणे. डेटाबेस मेंटेनन्स. डेटाबेसच्या संपूर्ण कालखंडात आपल्याला तो अद्ययावत, विश्वसनीय आणि सुरक्षित ठेवण्यासाठी काम करावे लागते. यामध्ये डेटा अद्ययावत ठेवण्यासाठी डेटा स्ट्रक्चर बदलणे, फॉर्म्स अपडेट करणे यासारख्या गोष्टी येतात. मागील पाठात बनवलेले लायब्ररी डेटाबेसचे उदाहरण पाहू. या डेटाबेसमध्ये बुक्स, मेंबर्स आणि बुक्स इश्यूड ही टेबल्स होती. डेटाबेसच्या रचनेवर आधारित फॉर्म्स, क्वेरीज आणि रिपोर्ट्स बनवले होते. नंतर डीव्हीडीज आणि सीडीज सारखी इतर माध्यमे समाविष्ट करून लायब्ररी डेटाबेस वाढवला होता. लायब्ररीची रचना अद्ययावत ठेवण्यासाठी त्यात काही बदल केले. त्यासाठी मीडिया नावाचे दुसरे टेबल समाविष्ट केले. डीव्हीडी आणि सीडीची माहिती मीडिया टेबलमध्ये संचित केली. आवश्यक तेव्हा असे बदल केल्यामुळे आपला डेटाबेस अधिक उपयुक्त आणि अद्ययावत झाला. टेबलमधील बदलांप्रमाणेच सहज वापरासाठी फॉर्म्समध्ये बदल आवश्यक असतात किंवा नव्या टेबलची रचना समाविष्ट करण्यासाठी नवे फॉर्म्स बनवावे लागतात. उदाहरणार्थ, जर आपल्याकडे बुक्स डेटा भरण्याचा फॉर्म असेल तर डीव्हीडीज आणि सीडीजचा डेटा भरता येण्यासाठी त्यात बदल करू शकतो. येथे बुक्स, डीव्हीडीज किंवा सीडीज पैकी मीडियाचा टाइप निवडण्यासाठी ऑप्शनची बटणे समाविष्ट करू शकतो किंवा डीव्हीडी आणि सीडी संबंधित डेटा भरण्यासाठी संपूर्ण नवा फॉर्म समाविष्ट करू शकतो. तसेच डेटाच्या रचनेतील बदलामुळे संबंधित क्वेरीज आणि रिपोर्ट्स सुद्धा नवे लिहावे किंवा बदलावे लागतील. काही वेळा सध्याच्या टेबल रचनेत बदल करावे लागतात. उदाहरणार्थ, लायब्ररीमधील सर्व मेंबर्सची सूची असलेले मेंबर्स टेबल घेऊ. सध्या त्यात फक्त त्यांची नावे आणि फोन नंबर्स संचित आहेत. आता जर त्यांचे पत्ते आणि शहर संचित करायचे असल्यास आपल्याला मेंबर्स टेबलची रचना बदलावी लागेल. त्यासाठी एसक्यूएल सिंटॅक्स वापरू शकतो. ऑल्टर टेबल मेंबर्स, ॲड ॲड्रेस टेक्स्ट, ॲड सिटी टेक्स्ट. अशा प्रकारे ऑल्टर टेबल स्टेटमेंटने दोन नवे कॉलम्स समाविष्ट होऊन टेबलची रचना बदलेल. ॲड्रेस आणि सिटी हे नवे कॉलम्स टेक्स्ट डेटा संचित करतील. टेबलची रचना बनवणे किंवा त्यात बदल करणे याबाबतच्या अधिक माहितीसाठी hsqldb.org ह्या वेबसाईटला भेट द्या. स्क्रीनवर दाखवलेला URL ॲड्रेस वापरा. आता डेटाबेस विश्वसनीय कसा ठेवायचा ते पाहू. कधीकधी बेसला कमी रेकॉर्ड्स ठेवण्यासाठीही खूपच जास्त मेमरी लागते. याचे कारण बेस डेटाबेसला किती मेमरी लागेल याचा अंदाज बांधतो आणि आपल्याला टेबलमध्ये दिसणारा डेटा योग्य त्या क्रमाने मेमरीत साठवला गेलेला नसतो. कारण टेबलमधील डेटा विविध वेळेला भरला गेल्यामुळे त्याची मेमरीतील साठवण योग्य क्रमाने नसते. जसा लायब्ररीतील पुस्तकांच्या साठी कॅटलॉग वापरतो तसा टेबल डेटासाठी इंडेक्स वापरू शकतो. कॅटलॉग केवळ पुस्तकांची सूची देत नाही तर त्यांची जागा देखील संचित करतो. तसेच डेटा सहजपणे शोधण्यासाठी टेबल इंडेक्सेस बनवू शकतात.
पण इंडेक्सेस देखील खूप मेमरी वापरतात. कधी-कधी डिलीट केल्यावरही टेबल डेटा पूर्णपणे पुसला जात नाही. तो डेटा टेबल इंडेक्सेस पासून वेगळा केला जातो, पण जोपर्यंत नवा डेटा समाविष्ट होत नाही तोपर्यंत ती जागा व्यापलेलीच राहते. डेटाबेसमध्ये मुळात जास्त डेटा संचित केलेला नसला तरी आकार वाढत जातो. बेसने डेटाची चांगली व्यवस्था ठेवण्यासाठी डिफ्रॅगमेंटिंग हा पर्याय दिला आहे. जो डेटाबेस डिफ्रॅगमेंट करायचा आहे तो उघडावा लागतो. लिब्रिऑफिस बेस विंडोमध्ये टूल्स मेनू आणि इतर एसक्यूएल या सब मेनूवर क्लिक करा. ही कमांड एसक्यूएल विंडोमध्ये टाइप करा. चेकपॉइंट डिफ्रॅग ही एसक्यूएल कमांड डेटाबेस फाईलमधील अनावश्यक माहिती काढून टाकेल. हे प्रथम डेटाबेस बंद करेल, डेटाची नीट व्यवस्था लावून डेटाबेस पुन्हा उघडेल. एसक्यूएल विंडोमध्ये दुसरी कमांड देखील वापरू शकतो. शटडाउन कॉम्पॅक्ट. येथे फरक एवढाच आहे की ही कमांड डेटाबेस पुन्हा उघडत नाही. डिफ्रॅगमेंटिंग वरील अधिक माहितीसाठी hsqldb.org वेबसाईटवरील चॅप्टर 11 वर जा. डेटाबेस सुरक्षित ठेवण्यासाठी बॅकअप बद्दल जाणून घेऊ. काही कारणांनी आपण डेटाबेस गमावू शकतो. संगणक क्रॅश होणे, हार्ड डिस्क खराब होणे किंवा व्हायरल इन्फेक्शन होणे. बेसमधील रिकव्हरी विझार्ड वापरून डेटाचे नुकसान कमीत कमी ठेवता येते. डेटाबेसचा मधून-मधून बॅकअप घेत राहणे ही चांगली सवय आहे. हे अगदी सोपे आहे. डेटाबेस फाईलची आणखी एक कॉपी घेऊन ती सेकंडरी स्टोरेज म्हणजे बाह्य हार्ड डिस्क, सीडीज किंवा डीव्हीडीज, फ्लॅश ड्राइव्स मध्ये संचित करता येते. लायब्ररी डेटाबेसचा बॅकअप घेण्यासाठी library.odb ही फाईल कुठे सेव्ह केली ते शोधा. नंतर कॉपी करून दुसऱ्या हार्ड डिस्क किंवा फ्लॅश ड्राइव्ह वर पेस्ट करा. कॉपी आणि पेस्ट कृतीने संपूर्ण डेटाबेसचा बॅकअप घेतला जातो. ज्यात डेटा स्ट्रक्चर्स, डेटा, फॉर्म्स, क्वेरीज आणि रिपोर्ट्सचा समावेश होतो. बॅकअप किती वेळा घ्यावा? डेटाबेसमधील डेटा किंवा त्याची रचना ह्यात किती वेळा बदल होतो ह्यावर ते अवलंबून आहे. म्हणजेच किती वेळा डेटा समाविष्ट, अपडेट किंवा डिलीट होतो. किती वेळा टेबल स्ट्रक्चर्स, फॉर्म्स, क्वेरीज आणि रिपोर्ट्स ह्यामध्ये बदल होतो. डेटाबेस वापरण्याच्या वारंवारतेवर दररोज किंवा आठवड्याने बॅकअप घ्यावा. असाइनमेंट: ॲड्रेस आणि सिटी हे नवे कॉलम्स समाविष्ट करण्यासाठी मेंबर्स टेबल ऑल्टर करा. दोन्ही कॉलम्सचा डेटा टाइप टेक्स्ट ठेवा. तसेच मेंबर्स टेबल डेटा एंट्री मोड मध्ये उघडा. ॲड्रेस आणि सिटी साठी सॅम्पल डेटा समाविष्ट करा. लायब्ररी डेटाबेस डिफ्रॅगमेंट करा. शेवटी लायब्ररी डेटाबेसचा बॅकअप घेऊन तो फ्लॅश ड्राइव्ह वर किंवा उपलब्ध असल्यास दुसऱ्या हार्ड डिस्क वर सेव्ह करा. डेटाबेस मेंटेनन्स ह्या पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. आपण शिकलो: डेटाबेस मेंटेन करणे, त्याच्या रचनेत बदल करणे, तो डिफ्रॅगमेंट करणे, बॅकअप घेणे,
स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आयसीटी एमएचआरडी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. ह्या प्रोजेक्टचे संयोजन spoken-tutorial.org ने केले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.